दादा काय सांगाल मला वाल्मिक कराड यांना जी आहे ती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. नाही ते सुटत नाही आता ते सुटत नाही. लय पाप केलंय त्यांनी. त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे. कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे. तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता. कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे. यायला ते का दिसलं बी नाही राव. पण मीडियात नाही, कोणत्या चॅनलला नाही, कशाला नाही. या काही की हजारो 2-2, 5-5 हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कणिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते? हे 100% आहेत मंत्र्याचे ते सगळं गाबा. पाप येणे केलं फेडायची याला वेळ आली आता. त्याच्यासाठी पाप केले. ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता. आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे, एकही आरोपी सुटणार नाही. दुसरं आणखीन एक याला जोडून आहे की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय, त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ नये. जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. ते कुटुंब मारून टाकू शकते. म्हणून एकही आरोपी सुटता कामा नये. आता त्याला कोणची कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही, मला माहित पण नाही ते काय आहे ते. पण सरकारने त्याला सुटून देता कामा नये आणि न्याय देवता न्यायच करेल. त्यांना फासावरच लटकवणार 100%. कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या, इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत. हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवतात. त्यामुळे याला जातपात काय कळत नाही. याला जातपात कळत नाही. याला जर जातपात कळत असती ना तर धनंजय मुंडेच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे तिथं ती उठलीच नसती यांच्यामुळे. आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली. याला जातपीत काय नाही, पैसे लागतात. पैसे, छेडछाडी, बलात्कार, डाके टाकणं, चोऱ्या करणं, चुट्टे चट्टे सगळे ह्याच्या जवळ येते. लोकांच्या जमिनी हडपणं, प्लॉट हडपणं हे कामं करतो. याला जातीपातीचं नाही देणं गेलं. दुसऱ्या जातीवादी म्हणता येईल याच्या टोळ्या आंदोलन करती, कुठं रास्ता रोको करती, माझ्या विरोधात उठितो ह्यो धनंजय मुंडे. बेट्या तो का तुला ना 25 चौकशी होऊन दे, तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत तो काय काय. ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे उभारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे. आता त्यानं टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो. मी वंजाऱ्याला बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमांना, 18 पगड जातीच्या 12 बोलीतेदारांना कोणाला बोललो का? एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं. टोळ्याला बोलायचं नाही का? खून करणारे याला धडा शिकवला नाही पाहिजे का? माजून द्यायचं याला, लोकांना कापू द्यायचं का? जातीवाद म्हणजे काय? आणि मंत्र्याला बोलायचं कोणाला बोलायचं? मग मंत्र्याला बोलायचं कोणाला बोलायचं? मंत्र्याला बोलायचं कोणाला बोलायचं? या राज्यात मंत्र्यालाच बोललं जातं, त्याच्याकडे जातीनं बघितलं जात नाही. ह्यो ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो, जातीच्या आडून गेला तो, पदराच्या आडून गेला पाहायला लागला. आता पाप तो करणार, फेडायचं पण तुलाच. म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला. आणखीन सीसीटीव्ही मिळाले. सामूहिक कट रचला, तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली, त्याच्यानंतर खून केला. याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे? आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे, खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत, त्यांच्यावरती 302 दाखल करा. पहिला त्यांना मोक्यात घ्या, 120 मध्ये घ्या यांना सगळ्यांना, यांचे सगळ्याचे नार्को टेस्ट करा. दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं, यांना गाड्या कोणी दिल्या, यांना घर कोणी दिले, पैसे कोणी दिले, यांच्या पाठीशी कोण उभा होतं, ते सगळे सांभाळणारे सुद्धा 6 आरोपी होणं गरजेचं आहे. मधल्या काळात ह्या आरोपींनी 22-23 दिवस मला वाटतं फरार होते. त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले, सरकारमधल्या कोणाकोणाला मदत घेतली, हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे. कारण राज्य काही एक जण चालवित नाही, ते मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा. त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल, यांच्या जर जामीन होणार असल्या, ते राज्यासाठी कलंक आहे. राज्यच बंद पाडणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत, कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते, कुटुंब तुमच्याकडे आलं होतं. त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असं एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचललं नाही, एक सुद्धा. कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा. हो, हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला, यांच्या जीवाला धोका आहे.
एकही सुटता कामा नये, ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. कुटुंब तुमच्या घरी आलंय, तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे. तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला, वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला, तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही, ती रोष तुम्हाला परवडणार नाही. परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती आशा अपेक्षा दोन्ही पण आहेत. ते 100% यातला एकही आरोपी सोडणार नाही, ही आम्हाला 100% खात्री आहे, आणि सुटणार पण नाही. पण जर सुटला तर सामना आमच्या संग आहे. त्यानंतर तुमची काय भूमिका असणार? कारण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली, म्हणजे जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का, किंवा मग तुमची काय भूमिका असणार? जामिनाचा मार्ग मोकळा होतो. असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार. मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार. मग असे खुन करणारे सुटणार. इतके पुरावे, इतके पैसे, त्याला काय करायचे इतके पैशाचं? त्याचे पैसेच नाहीत ना ते. इतके खुन, इतके योजना, सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी. म्हणजे गुंडाची टोळी सांभाळायची काय मग सरकारला? त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते. जामीन जर झाली ना, मग राज्यात कळण तुम्हाला काय होत असते. मग सरकार काय करतंय, पालकमंत्री काय करतो, मग कळत. आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत. कारण एवढे पुरावे, एवढा मोठा खून केलाय, जनता सांगती, सगळे पुरावे पण आहेत. यांनी मोबाईल फेकून दिलेत. तुम्हाला जर ते तपासा लागत नाहीत आणि जामिनाचे विषय घेऊन बसला, हे शक्यच नाही. हे बुद्धीला पटतच नाही, कधी पटणार बी नाही. मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळीने सुरू केले सरकारमध्ये, त्याच्यात काय बदल आहे? मग खून करणाऱ्याला पाठीशी घालतंय सरकार, असंच होईल ना मग ते. मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या, की आरोपीच्या बाजूनं, हे राज्यात कधी घडलंय का? आमच्या सुद्धा असतील ना, मला माहित नाही, पण असतीलच ना. गुंडासाठी एखाद्या वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत. मला नाही आठवत. आणि ही पहिली प्रक्रिया आहे राज्यातली आणि देशातली, की आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून. ही पहिली वेळ. आता इथून पुढे होणार आहे. इथून मागचं माहित नाही, पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडणं खुन काही झालं, आरोपीला सोडून द्या, आपण आपल्या जातीचे लोक निघाले झेंडे घेऊन, हे 100% होणार आहे आता. कारण रूढ यांनी पाडली. ह्यो महात्मा धनंजय मुंडे येऊ, यांनी मोठं कुठून प्रशिक्षण घेऊन आला काय? घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसतं, जात नाही दिसत, काय नाही दिसत. अहो याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा येतात की त्यांचे लोक आहेत ना, त्यांचं सुद्धा वाजवित आहे. त्यांचं सुद्धा याची अशी टोळी आहे या धनंजय मुंडेची, आमच्या विरोधात जेव्हा बोलन तो यांचा मित्र आहे. बघा नीती यांच्या इतके माजुरडी येते. मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र. बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते. पायांना बघा यांचा कसा आहे. त्याच्या बाजूनी बोलणार, कमेंट बोलणार, सोशल मीडियावर त्याला सपोर्ट देणार. म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजतात, याचा अर्थ असा होतो, शत्रू समजतात. मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं, म्हणजे ह्या अशी टोळी हिची. हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार आहे. जास्त दिवस लागणार नाही. 25-30 वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं. आम्हाला माहिती आहे, बाकीच्या काय गप्पा हंदामा घरात बसून. आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या, सगळ्या जातीच्या सुद्धा. ते धनगराचे सुद्धा खून केले त्यांनी वंजारीचे सुद्धा केलेत. यांनी लय केले. त्या इथं पिठी नायगाव म्हणून तिथं मारून टाकलं एक धनगराचं पोरग. इथं आपलं भाग पिंपळगाव लांब नाही, इथं गेवराच्या पलीकडेच तिथंही मारून टाकलं. याला जात नाही कळत, पैसा कळतो. आणि ह्या नीतीपायी यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले, त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या. यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथेही ह्या टोळीनंच प्रयोग करून ते हे बदनाम केलं. त्यांचे मोठे नेते होते, त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी. आमच्या नदी लागतोय आता. बेट्या धनंजय मुंड्या, तू टोळी उठितो, आंदोलन करायला लावतो, रास्ता रोको करायला लावतो, रोड पाडायला लागला वेगळा. तो यायला पुढे इथं परळीपासून मुंबईपर्यंतची सगळ्यांना न्याय मिळणार आहे. आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा. म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नये. जातीवाद हे करणार, दुसऱ्याला जातीवादी म्हणणार, पायंडे उलटे पाडायलेत. राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आमचं, आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत. ही वाईट रूल पाडायला लागलाय, तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय.
यामुळं ही चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात. आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. त्यांना सगळ्यांना 302 लावा. जामीन एकाची होता कामा नये. जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्याचा. तर धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेताय, त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडेंचं नाव समोर आले, मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना, राजीनामा घेत अरे त्या दलिंदाराचं कोण नाव घेतय? ते असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत. 25-26 दिवस नाव घेतलेलं दाखवा. मी परभणीत नाव घेतलं, का घेतलं याची तर अक्कल पाहिजे. धनंजय देशमुख याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिली. म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला, क्रूर हत्या केली. पाणी मागितलं तर मुताचाच हराम करावे तुम्ही. मराठ्याच्या अवलादीनं आमची सुद्धा आम्हाला बी चिड असेल ना. तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले. धनंजय देशमुख ते वन हिंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता. ज्यांना मी वाईट वाटतो ना, तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त. काय वाईट भूमिका आहे माझी? त्याचं 25-26 दिवसानंतर त्या धनंजय मुंड्याचं नाव घेतलं मी. अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं. धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये. गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला सोडणार नाहीत असं सांगितलं होतं आम्ही. वंजाऱ्याला सोडणार नाही म्हणलो का? वंजाऱ्याला काय बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमाला, 12 बलुतेदारांना कोणाला बोललो का? गुंडाला बोलायचं नाही. खुन करून द्यायचं का त्याला? खुन करी फिरू द्यायचं? त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की तो लोकाला दापतच नाहीये. त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो, धमक्या द्यायला लावतो. आता धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही. संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही. तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय? आणि पेंड आहे काय बारबारीन तुझा माजोड्यापणा प्रत्येक वेळेस सहन करायला? मी एवढे सोप्या गोष्टी आहेत कधी राहायच किती करतो टोळी. आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायचं म्हणून गप येत आम्ही. तुला वोट न राहिला ना मला वेळ नाही लागणार. आहेतच किती चिमूटभर, पण आम्हाला जातीवादी म्हणणार. कस काय जातीवादी म्हणणार? माणसं आमचे मेले, मोर्चे तू काढतो. जातीवादी आम्ही? आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू ते फोटो व्हायरल होते. जातीवादी आम्ही का तू? जातीवादी कोण? तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता? 1884चं मराठ्याचं आरक्षण, गरिबाच्या लेकराला मी न्याय मागतो मराठ्याचं, म्हणजे जातीवाद आहे का? संतोष भाई देशमुखांचा खून झाला, त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो, जातीवादी आहे का मी न्याय मागतो? म्हणजे कुठली पद्धती? कोणता जातीवाद केला? म्हणजे खून करणार तुम्ही, आरोपीच्या बाजूने उभा राहणार तुम्ही, मग तुम्ही जातीवादी मी. ही कुठली पद्धत आहे? तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठ्याने? नाही केला. आता आम्हाला आरक्षण मिळत आहे, तुम्ही आम्हाला विरोध करता. जातीवादी कोण? मी का ते? जातीवादी नेमका कोण? काय व्याख्या आहे या राज्यात जातीवादाची? मला ही सुद्धा कळायला तयार नाही. जातीवादी मी कसा होऊ शकतो? माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे, तुम्हाला आता 90ला मिळालंय. माझं आरक्षण मी मागू शकत नाही. ही कोणची पद्धत आहे तुमची? धनंजय मुंडेला ना 25-30 वर्षाचं भोगायची वेळ आता आली. ज्या टोळ्या चालविल्या ना, ह्या टोळ्या ते पाप आता नियतीलाच मान्य नाही. दुसऱ्याचं काही असलं की लोक पाठवतो, आंदोलन करायला लावतो, त्याला पाठबळ देतो. आता पाठीमागे फोटो व्हायरल झालेच ना, ते पैसे पुरवतो. कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्याला माहिती. कोणत्या तालुक्यातून येतात, हिंगोलीतून कुठून, करमतून कशा गाड्या येतात, पातळीतून कशा येतात, शिरूर मधून कशा येतात, परळीतून कशा, सगळ्याला माहिती सगळं. कोण कोणाला काय पुरीत होता. माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस, आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो, त्याच्यानंतर लोक मदत नाही करत. तुझ्यावरची वेळ गेली, आंदोलनाला लोक पुरितो काय? किती दिवस पुरीशील तू? आणि तो पुरविले. अरे आम्ही काय थोडे आहेत का? 6 कोटी येत, अर्धे आम्ही एकटेच येत. काय पुरीशील तू? काय नियत येतोय? निवडून यायला मराठी लागते, मतदानाला मराठी लागते. थोबाड येऊन तर सांगतो स्वतःच. मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं, वंजाऱ्यांनी सांभाळलेलं नाही. तो शब्द आहेत. उलटाला झाले मोकळे, पोट भरलं ना. आता मराठी उपोषणाला, आंदोलनाला बसले की ते आंदोलन करायला लावतो, लोक पुरवितो. हे उघडं पडतं. तुला वाटत असं तुला शान आहे? उघडं पडतं एक ना एक दिवस.
कोणी कोणाला गाड्या देतं पुरवतं काय करतं तुमचेच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून आहे काय हे पाप आहे. आता तू हे पापाचा घडा भरला संतोष भाईचा खून केला तुम्ही हे करायला नको होता. खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजूने न्याय मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरा जातीवादी कोण. मी तर गरीबाच्या बाजूने उभा राहणार कोण काय म्हणता मला त्याशी नाही देणे गेलं. माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा. आणि संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपीत एकही सुटता कामा नये. एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही. आणि 25 तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते. किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी चालू आहे? आता किती बसतील नाही माहित पूर्व तयारी चालू आहे. झेंडे बांधणं अमकं तमकं ते काम सुरू झालं. आता किती बसतील हे नाही सांगता येणार कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच आहे त्यात काय बदल नाही झाला काही. आमचे पोट्टे म्हणतात काही जण म्हणतात मलाच भूक लागत काय आता काय मग हे भूका लागत म्हणले हे काय धोरण बसा जाणता दिसत नाही यांचं. भूका लागत म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणतात त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायचं त्यांनी बसा ज्याला नका बसायचं त्यांनी नका बसू. मग ते सामूहिक मी आहे ना एकटा खंबीर. तुम्ही नुसतं मराठा समाज इथं येऊन बसा आशीर्वाद पाठबळ द्या मी खंबीर आहे. मी एकटाच खंबीर आहे यांना ज्याला बसायचं ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय. माझा समाज मला पक्की गॅरंटी मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही पडू देत नाही. यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही. यांनी किती शेडणार झालं माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत. गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजेत. आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे. ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो. मी दुसरं काय करतो. त्यामुळे समाज कसं काय मला उघडं पडून देईल. मी त्यांच्याच लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढतो. मरायला भेट नाही आणि भेणार बी नाही. 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतं सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली. मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबांशी आकाशानं का वागतंय 1 वर्ष लागू शकतंय का. म्हणून आमरण उपोषण 25 जानेवारीला सुरू होणार आणि ताकदीनं होणार आणि आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार.